गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे माझ्या आई बाबांची 50th एनिव्हर्सरी गोल्डन जुबली। सो कम विथ मी टू सेलिब्रेट टुगेदर। दिस इज व्हाट आई एम वेअरिंग। आता आम्ही आलोय लॉन्सवर आणि जी आणि सायली होते थोडेसे टचअप त्यांना करायचं बाकी होतं। मी चेंज केलं अँड या आय शो यू मेकअप आर्टिस्ट ऑन ड्यूटी। Mitra wants to talk something. Please go ahead. Guys, बोल ना। guys, like, share and subscribe करा. This is what am I wearing? Touch-ups are mandatory. Ouch. Done. बाकीचे भरपूर जण येणार आहेत, पण तोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी सुरू करूया। जिथे बायका असतील तिथे सुरुवात होते, बरोबर ना? हा, सो आपण सगळे मिळून काहीतरी छान सुरुवात तोपर्यंत करा। श्यामला असं आहे, मागे आलेल्या ज्या आहेत परत त्यांच्यासाठी परत एकदा सांगते। हा, परत रामच्या पुरुषांमध्ये सगळे आउट झाले की सगळे परत रामच्या पुरुषांमध्ये। ओके, रामच्या हा, राम 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 राम। ओके, 1 2 3 काही थोडं वेळ सोडून नाही दिलं मोकळं, काही प्रॉब्लेम नाही, इथे हॉलमध्येच चालते। 1 2 3। अच्छा, मराठी नाही समजत ना? हा, महाराष्ट्रामध्ये राहतो, राष्ट्राकडे दाखवून दिलं बरं का? चलो 1 2 3 स्टार्ट। यांच्या पाठीमागे मिसिंग कोणीच व्हायचं नाहीये। दादा म्युझिक, एकच राऊंड द्यायचं आहे आपल्याला या पहिला। म्युझिक थांबल्यानंतर कोण जागेवर पोहोचलं नाहीये? ओके, पोहोचले सगळेजण? आता सगळ्या ज्या उभ्या आहेत ना, चेअरवर ज्या बसल्या त्या सगळ्यांनी पटकन उभं राहायचं। तीन राऊंड करायचे, 3 राऊंड करायचे, 3 2 3 कम ऑन। बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर मीराजी आणि द्वारकानाथ आजोबा। टाळ्यांचा कडकडाट द्वारकानाथ आजोबा आणि मीराजी सगळ्यांच्याच मनात ज्यांनी घर केलेलं आहे आणि मनामधला हा त्यांचा गप्पा जो आहे तो सदैव आनंदी असाच आहे आणि तो आजोबांसाठी पण इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्या बात आहे। आणि 1975 साली हे दोघंही विवाह बंधनात बांधले गेले। आजी बाबांसोबत पण करूयात, त्यानंतर आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण औक्षण करूयात आणि ब्रह्मवृंद आले त्यांचे आशीर्वादही घेऊयात। पण ह्या सगळ्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघं जण एकमेकांना ओळखत असतीलच, ते किती ओळखतात आहे ते आपण आता सगळ्यांना बघूया। एक छोटासा ट्विस्ट घेते तुमच्यासोबत। आजोबा काय म्हणून झालं पाहिजे आजींसाठी? प्रत्येक प्रश्नाला लक्षात घ्या, आजोबा कुठल्या गोष्टीवरून पटकन चिडतात? काही लवकर दिलं नाही का? बरोबर का? नक्की? आजोबांना पिक्चर बघायला आवडतो? आवडती हिरोईन कोणती तुम्ही सोडून? बरोबर का आजोबा? क्या बात आहे। आई वडिलांसाठी त्याचं फार नाही। क्या बात आहे, क्या बात आहे। सचिन सरांसाठी आणि तिन्ही लेकी आणि जावे यांसाठी ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण आता आजोबा गोड गोष्ट, गोड खाद्यपदार्थामधला पदार्थ कुठला आहे?
नाही, गुलाबजाम. नक्की का आजी? नाही असं चिटिंग नाही करायची बरं का. बरं, आजींना कुठली गोष्ट जास्त करायला आवडते? जास्त पोळ्या. पुरणाच्या पोळ्या. अरे बापरे, क्या बात आहे. नक्की काय झालं पाहिजे आजोबांसाठी पण. बरं, आणि खरं तर हे जे प्रेम आहे, आता वय वर्ष 82 म्हटल्यानंतर अजूनही ते तरुणच आहेत, पण थोडंसं काय होतं काही काळानंतर थोडंसं विसरायला होतं. पण ह्या सगळ्यामध्ये दोघांनी एकमेकांना सांभाळलेलं आहे, जपलेलं आहे. त्या विश्वास, आत्मसमर्पण हा सगळा भाव जो आहे तो जोडून ठेवणं तेवढाच महत्वाचा आहे, बरोबर की नाही? आणि हा शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सांभाळणं असतं ते तोच खरा लग्नाचा खरा अर्थ समजावा. एकदा आजोबांसाठी पण जोरदार टाळ्या. पण पुढचा ट्विस्ट जो तो आजींसाठी आहे. आजी छान उखाणा घ्यायचा, मस्त उखाणा घ्यायचा. नावावर कुंकुमाचं लाल. क्या बात आहे, क्या बात. आणि स्वच्छ आहे नाशिकचा गोदाकाठ. स्वच्छ असा आहे नाशिकचा गोदाकाठ. कुणाच्या पदरावर आहे मोराचा थाट. सो ज्यांच्या कोणाच्या पदरावर मोराचा थाट असेल त्यांनी पटकन यायचंय आणि नंतर छानपैकी बक्षीस घेऊन जायचंय. अजून तिकडे तयारी झाली की मला नाव घ्यायला लावणार आहे. हो कुठे आवाज द्या बरं, गोड आवाज. बघ ना कुठं असं नको म्हणायचं, नको नाही म्हणायचंय, पटकन. अहो कुठे कुठे आवाज ऐकून नाही गेला. या सर एवढं मॅडम बोलवतात आहे, पटकन या ना, पटकन या. तिकडे सर छान गिफ्ट देतात आहे, सुंदर सुंदर, पटकन या. प्रश्न विचारला होता, स्वच्छ असा आहे नाशिकचा गोदाकाठ, कुणाच्या पदरावर आहे मोराचा थाट. मॅडम पटकन उठल्या आणि नंतर मला इकडनं रिप्लाय आला नवीन जोडी आहे, कोणी सांगितलं मला माहिती नाही. ओके, सो हॉटेल ताजमध्ये पार्टी माझ्याकडनं आहे, फक्त निळी रेल लाल रेल एवढंच म्हणायचंय. ओके, फास्ट. हा तिकडे सुरू होण्याच्या आहे. टंग ट्विस्टर दिला तो म्हणायचंय. तुमचं झालं की सांगा, आपण थांबूया तिथं. निळी रेल लाल रेल हे जास्तीत जास्त वेळेस म्हणायचंय. जो कोणी तुमच्या दोघांपैकी जास्तीत जास्त वेळेस म्हणेल, शॉर्ट फॉर्मच आहे ना हा. रेल्वे एवढी मोठी असते, मी खूप शॉर्ट फॉर्म केला. निळी रेल लाल रेल. लाल रेल निळी रेल, लाल रेल निळी रेल, लाल रेल निळी रेल, लाल रेल निळी रेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका दोन्ही पाठ झाले. सर पटकन या, दुसरा फास्ट फास्ट. छोटासा द्या. रेल्वे केवढी मोठी असते तरी मी 2 अक्षरात दिलं, निळ्या आणि लाल. सो दुसरा टर्म ट्विस्टर, जोजोको खोजो खोजो जोजोको. जोजोको खोजो जोजोको जोजो. जोजोको जोजोको खोजो जोजो खोजो. बरोबर आहे म्हणे. जोजोको खोजो खोजो जोजोको. जोजोको खोजो खोजो जोजोको. फास्ट म्हणायचंय. जोजोको खोजो खोजो जोजोको. आजी बाबा, आज तुम्ही दोघांनी आयुष्यातील एक अतिशय मोठा आणि सुंदर टप्पा पूर्ण केला आहे. एकत्र सहजीवनाची 50 वर्ष. तुमचं नातं म्हणजेच प्रेम, विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याचा आदर्श उदाहरण आहे. या खास दिवशी आम्ही सगळे तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचं आरोग्यपूर्ण आणि आनंददायक जीवन पुढेही असावं हीच प्रार्थना ईश्वरचरणी. 50व्या लग्नवर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं प्रेम असंच कायम फुलत राहो. आम्ही आता इथं असंच बसलेलो आहे. आम्ही सगळे आईस्क्रीम खात आहे.
सगळे जेवायला बसलोय. ये गैंग भी लेती हूँ.